नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय तांदळाची दाटसर खीर। परंतु त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 ते 3 तास आधी काजू बदाम भिजवून घेतलेत आणि साधारणपणे पोहे खायचे 7 ते 8 चमचे तांदूळ भिजवून घेतलेत। आता इथे आपण दुधामध्ये केसर घालून घेतलंय आणि ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत। 2 ते 3 तास आपले हे काजू बदाम छान भिजलेत। आपल्याला बदामावरची सालं काढून घ्यायची आहेत आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे। काजू बदाम आणि भिजवलेले तांदूळ, इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलाय। आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही तांदूळ घेऊ शकतो। साधारणपणे आपण जेवढा तांदूळ भिजवलाय त्यातील निम्मा तांदूळ मी वाटण्यासाठी घेतेय। आपल्याला यामध्ये दूध घालून हे वाटून घ्यायचे। याची मी छान पेस्ट बनवून घेतली आहे दूध घालून। आता आपण एक अर्धी वाटी किसलेलं ओलं नारळ घेतलंय, ते पण आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे। आपण आपल्या आवडीप्रमाणे नारळ कमी जास्त प्रमाणात वाटून घेऊ शकतो। थोडंसं जाडसर असेल तरीही चालेल, फाईन पावडर केली तरीही चालेल। आता आपलं काजू बदाम आणि तांदळाचं वाटण बनवून झालंय, खोबऱ्याचंही वाटण बनवून झालंय। आपण तांदळातील पाणी काढून घेतलंय आणि जे उरलेले तांदूळ आहे ते हाताने कुस्करून घेतोय। त्यामुळे आपल्या खिरीला टेक्स्चर छान येईल आणि तांदूळ छान भिजल्यामुळे हातानेच हे छान कुस्करल्या जात आहेत। आता आपली ही पूर्व तयारी झालीये। आपण अर्धा लिटर दूध घेतले, ते एका साईडला उकळवायला ठेवायचे किंवा थोडंफार जर दूध पातळ असेल तर आपण ते आटवून घेऊ शकतो। इथे मी साईसकट दूध घेतलं होतं। आता जोपर्यंत आपलं दूध छान उकळतंय तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप घालून ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचेत। हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपावर तळून परत साईडला काढून ठेवायचेत। आधी मी थोडंसं तूप टाकून त्यावर सर्व तळून घेतेय आणि नंतर आपल्याला परत थोडंसं तूप घालून घ्यायचंय। तळलेले ड्रायफ्रुट्स खिरीमध्ये घातले की त्याची टेस्ट छान लागते। आता इथे मी अजून थोडंसं तूप घालून घेतेय। यावर आपल्याला खोबरं घालून घ्यायचे। खोबरं थोडंसं परतलं की आपल्याला आपण जे हाताने कुस्करलेले तांदूळ होते ते घालून घ्यायचेत। आता खोबरं थोडंसं परतलं, यावर आपण तांदूळ घालून घेऊयात। आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजवलेले होते, त्यामुळे आपल्या खिरीला कलर खूप सुंदर येतो। आता हे छान परतलं गेलं की यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे। आता मी इथे सर्व दूध घालून घेतेय। आपल्याला दुधामध्येच हे तांदूळ छान शिजू द्यायचेत। आपल्याला याची एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ह्या तांदळाच्या कण्या छान शिजू द्यायच्या आहेत। आता मंद गॅसवर आपलं खीर छान शिजत आहे। तांदळाच्या कण्या शिजत आल्या की यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि जे तांदळाचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचे। 50% तांदळाच्या कण्या शिजल्या की मगच आपल्याला ते घालून घ्यायचे। कमी गॅसवरच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे। कमी गॅसवर शिजवल्यामुळे आपल्या खिरीला वरतून तुपाचा परत एकदा तवंग आलेला आहे। आता आपल्या तांदळाच्या कण्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहे। यामध्ये आपण काजू बदाम आणि तांदळाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे।
यामुळे आपल्या खिरीला घट्टपणा येतो आणि काजूमुळे क्रीमी टेक्स्चर येते। आता हे पण आपल्याला 4 ते 5 मिनिटे छान उकळून घ्यायचे। या पेस्टमुळे आपले खीर पटकन दाटसर होते। हे छान शिजलं की मग यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची असते। आता इथे मी ड्रायफ्रुट्स आणि आपलं जे केसरचं दूध आहे ते घालून घेतेय, त्यामुळे आपल्या खिरीचा कलर छान येईल। केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपल्याकडे अवेलेबल असेल तर घालायचे, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। इथे मी वरतून 1 चमचा तूप घालून घेतले। खीर बाधू नये म्हणून आपण वरतून तूप घालून घ्यायचं। खीर खातानाही आपल्याला वरतून तूप घालून घ्यायचं असतं, त्यामुळे खिरीमुळे कुठलीही बाधा होणार नाही। आता आपली खीर छान शिजली आहे आणि घट्ट पण झाली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। साखर ही पूर्णपणे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायची आहे। आता साखर घातल्यामुळे आपली खीर थोडीशी पातळसर होते, त्यामुळे आपल्याला 4 ते 5 मिनिटे ही परत एकदा शिजून द्यायची आहे। त्यामुळे आपल्याला जे खिरीचं टेक्स्चर पाहिजे तसं मिळेल। खिरीला आपले छान टेक्स्चर आले। आता आपली खीर तयार झाली आहे, आपण सर्व करूयात। काचेच्या बाउलमध्ये मी ही खीर काढून घेतेय आणि आपल्याला आवडत असेल तर आपण हिला डेकोरेशनसाठी ड्रायफ्रुट्स आणि केसरनं डेकोरेट करू शकतो। अशा प्रकारे जर खीर बनवली तर ती खायलाही छान लागते आणि झटपट होते। आता यावर मी पिस्ते घालून घेते आणि केसरच्या 4 ते 5 काड्या घालून घेते। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता यावर आपण तूप घालून घेऊयात। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत जाईल।